जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या विशेष घडामोडी। कोल्हापुरातील टाउन हॉल बागेत आम आदमी पक्षाच्या वतीने विरंगुळा केंद्रात शोकसभा संपन्न झाली। यावेळी अनेक मान्यवरांनी चितमपल्ली यांच्या आठवणीला उजाळा दिलाय। निसर्गप्रेमींना समृद्ध करणारा मार्गदर्शक हरपला अशी भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली। यावेळी ज्येष्ठ वनस्पती तज्ञ मधुकर बासुळकर व पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, सुहास वायंगणकर, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई, अभिजित कांबळे उपस्थित होते। पद्मश्री आणि अरण्य कृषी अशा 2 पदव्या लाभलेले या महाराष्ट्राचे फॉरेस्ट अधिकारी मारुती चितमपल्ली सर यांचं नुकतंच निधन झालं आणि त्या निमित्तानं सह्याद्री फाउंडेशनच्या वतीनं सर्वच पर्यावरण प्रेमींचा एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आणून आम्ही आज शोकसभेचं आयोजन केलं होतं। खऱ्या अर्थानं एक सरकारी अधिकारी आपल्या मिळालेल्या नोकरीत संधीचं सोनं कशा पद्धतीनं करू शकतो हे त्यांच्या चरित्राकडे बघून आपल्याला लक्षात येते। अधिकारी असणं त्याचबरोबर त्यांच्या अरण्य पक्षी विविध झाडं पर्यावरण याच्या संदर्भातला अभ्यास खऱ्या अर्थानं कोल्हापूरकरांच्या समोर जावा याच्यासाठी आज आम्ही शोकसभेचं आयोजन केलं होतं। सर्वच पर्यावरण प्रेमींनी उपस्थिती दर्शवून या शोकसभेमध्ये सहभाग घेतला आणि त्यांच्या विचारावर काम करण्याची शपथ घेतली। हे खऱ्या अर्थानं कोल्हापूरकरांसाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि एका प्लॅटफॉर्मवर येऊन पर्यावरणाचं काम आपण करूया हीच खऱ्या अर्थानं सरांना श्रद्धांजली असेल अशा पद्धतीची एक चर्चा आपल्या शोकसभेच्या माध्यमातून झाली। मी सगळ्यांनाच धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। जय हिंद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असून या संस्थेच्या वतीने संविधान दिंडी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर या 19 दिवसांच्या प्रवासादरम्यान संविधानाचे मूल्य, अधिकार आणि प्रास्ताविकेचे महत्त्व वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे। संविधान दिंडीच्या कार्यक्रमाची सुरुवात तानापेठ येथे श्रीमती स्नेहल भोसले, विभाग प्रमुख व नसरीन तांबोळी, प्रकल्प व्यवस्थापक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले। यावेळी श्रीमती शीतल बंडगर, सुनंदा गायकवाड, उषा भिंगारे व गौरी सोनवणे व बार्टी मुख्यालयातील इतर कर्मचारी व समता दूत कार्यक्रमास उपस्थित राहून संविधानाचे प्रचार प्रसार व मोफत वाटप करण्यात आले। या सर्वांच्या मदतीने ही संविधान दिंडी लोकांपर्यंत संविधानाचे महत्त्व पोहोचवण्याचा यांचा मानस आहे। समता, बंधुता आणि स्वातंत्र्याची ही दिंडी गेली 4 वर्षापासून आपण पुण्यातून बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था याच्या माध्यमातून पुणे ते पंढरपूर अशी ही दिंडी, आपली संविधानाची दिंडी ही निघत असते। यावर्षीही ही दिंडी आपण पुण्यातून आज नाना पेठ या चौकामध्ये ही दिंडी आलेली आहे आणि पालखी देखील आज विसाव्याला इथे आहे। उद्या सकाळी पालखी पहाटे निघणार आहे आणि त्याचबरोबर दिंडी देखील म्हणजेच आपली संविधानाची दिंडी ही देखील त्यांच्याच बरोबर निघणार आहे। आपल्यासोबत बार्टीच्या ज्या महिला अधिकारी आहेत तर ह्या महिला अधिकारी आपल्याला सांगतील की नेमकं बार्टी जी दिंडी निघते या दिंडीच्या माध्यमातून काय प्रसार करणार आहे आणि काय याचा प्रचार करतात, काय सांगतात? जय भीम। ही जी दिंडी आहे बार्टीच्या मार्फत दर साल आपण आयोजन करतो। या दिंडीचा मुख्य उद्देश असा आहे, या दिंडीला नावच असं आहे की संविधान दिंडी। बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था। यावेळेस संविधान दिंडी म्हणजे संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्याचंच औचित्य साधून जसं संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी देखील वेगवेगळ्या
जाती आणि ह्या दिंडीमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात. याचंच औचित्य साधून बार्टी नेहमी प्रत्येक वर्षी जे संविधान दिंडी मार्फत समतादूत हे जे आमचं प्रकल्प आहे, समतादूतामार्फत संविधानातील मूल्य, अधिकार तसेच हक्क याबाबतची प्रचार प्रसार करण्याचं काम सुरू असतं. हा जो मार्ग जो आहे तो बार्टी म्हणजे पुणे, आळंदी ते पंढरपूर असे आम्ही या मार्गामध्ये विविध कार्यक्रम, शाहीर जलसा असेल किंवा संविधान प्रस्ताविकेचे वाचन असतील. त्याचबरोबर विशेष म्हणजे की समतादूतामार्फत संविधानावरती वेगवेगळे प्रश्न विचारून हे जे आपले जे भक्तिगण आहेत यांना संविधानावरती प्रश्न विचारून त्यांना एक बक्षीस स्वरूपामध्ये संविधान पुस्तक आपण दिलं जातं, जेणेकरून संविधानातील जे काही माहिती आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून आपले आता सध्या माननीय मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब तसेच प्रधान सचिव माननीय हर्षदीप कांबळे साहेब व आपले बार्टीचे मुख्य महासंचालक श्री सुनीलजी वारे सर यांच्या ह्या नेतृत्वामध्ये ही जी दिंडीची आहे ते नियोजन केले जातं. खरं पाहायला गेलं तर ही जी समतेची दिंडी आहे, ही समतेची दिंडी आपण आळंदी ते पंढरपूर अशा या मार्गावरती अनेक उपक्रम घेऊन बार्टी ही निघत असते पुढे. आपलं जर पाहायला गेलं तर तसं समतेची दिंडी आतापर्यंत लोकांना माहीत नव्हती, परंतु बार्टीच्या माध्यमातून ही दिंडी लोकांना माहीत व्हायला लागली. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दिंडीच्या माध्यमातून संविधान प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचायला लागलेला आहे. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. परंतु आतापर्यंत आपण 4 वर्ष झालेले, काय नेमके अनुभव आहेत, काय लोकांचे तुम्हाला अनुभव आलेले आहेत? लोकांचा प्रतिसाद खूपच चांगला आहे किंवा आपण असं म्हणूया संमिश्र स्वरूपाचा पण आहे. काही लोक असं असतात की ज्यांना एवढं माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी संविधान लिहिलं, आणि बरेचदा आपण पाहतो की आपल्याला सगळ्यांना हक्क तर माहीत असतात, पण जेव्हा कर्तव्य बजावायची जेव्हा वेळ येते किंवा कर्तव्याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. मग आपण आता याच्यामध्ये संविधान दिंडीमध्ये आपण त्यांना संविधानातली मूल्य असतील, संविधानातले हक्क असतील, पण त्याचबरोबर आपली कर्तव्य सुद्धा काय आहेत हे सुद्धा आपण या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे आपण म्हणतो की संविधानामध्ये एक कर्तव्य आहे की आपले जे वन आहेत किंवा आपलं जे जंगल आहे, पर्यावरण आहे, त्याचं आपण संरक्षण केलं पाहिजे. आपलं मूलभूत कर्तव्य आहे जे संविधानात लिहिलेलं पण आहे, पण आपण खरंच ते करतो का? आणि मग ते केलं जावं म्हणून आपण या संविधान दिंडीमध्ये वृक्षारोपणाचा सुद्धा एक उपक्रम घेत असतो की ज्याच्याद्वारे आपण आपलं जे कर्तव्य आहे तर ते पार पाडण्यासाठीचा एक आपण म्हणूयात की लोकसहभागातून एक उपक्रम आपण संविधान दिंडीतून घेत असतो. म्हणजे असंच की संविधान दिंडीच्या माध्यमातून आपण केवळ फक्त लोकांना संविधानाची माहिती देणं हा एवढा उद्देश नसून संविधान आपण जे डे टू डे लाईफमध्ये जगत असतो तर त्याची जाणीव करून देणं आपण या संविधान दिंडीच्या माध्यमातून करत असतो. बरोबर आहे. खरी गोष्ट आहे, संविधानाच्या माध्यमातून आपण जो निसर्गाचा जो संदेश आहे, हा निसर्गाचा संदेश देखील आपण वारकऱ्यांपर्यंत पोचवत असतो. मग मला एक गोष्ट दिसतीये इथे की आपण संविधानाची प्रस्ताविका ही वाटत आहात, परंतु एक पॉकेट संविधान हे देखील आपण वाटत होतो. काय नेमकं आज वाटताना दिसत नाहीये, काय नेमकं कारण असं? आपण पूर्वीपासूनच संविधानाची उद्देशिकाच वाटत आहोत, जे काही वाटप करत आहोत. याचा उद्देश पण असा आहे की आपण जर संविधानाची उद्देशिका पाहिली तर त्याचा पहिलाच शब्द असतो की आम्ही भारताचे लोक. म्हणजे ही जी आपलेपणाची भावना आहे किंवा आम्ही म्हणजे आपण सर्वजण मिळून आपल्याला ह्या संविधानाचा जो काही जागर आहे तो करायचा आहे, आणि म्हणून आपण त्याच स्वरूपात किंवा तिथूनच आपण हा सुरुवात केलेली आहे. संविधानाची उद्देशिका त्यांना देणं, त्यांनी ती वाचणं, केवळ वाचनच नव्हे तर इथून गेल्यानंतर जी आपण उद्देशिका त्यांना देतो त्याची फ्रेम करून त्यांनी घरामध्ये लावावी असं आपण त्यांना सांगत असतो, आणि बरेचसे असे फीडबॅक पण आम्हाला येत असतात. त्यानंतर मॅडमनी जसा उल्लेख केला की आपण संविधानावर आधारित प्रश्न मंजुषा सुद्धा आपण घेत असतो, आणि ती घेतल्यानंतर जे विजेते आहेत ज्यांनी 3 प्रश्नांची उत्तरं संविधानावर आधारित दिलेली आहेत, म्हणजे त्यांना संविधानाचं ज्ञान किती आहे त्यावर आधारित आपण प्रश्न मंजुषा घेतो समतादूतांच्या माध्यमातून, आणि मग त्याच्यामध्ये जे विजेते असतील त्यांना आपण संविधानाचं जे पुस्तक आहे तर ते भेट स्वरूपात देत असतो. आणि त्याचा आनंद पण आपण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच पाहतो की उद्देशिका तर मिळाली, पण त्याचबरोबर आम्ही आमचं जे ज्ञान आहे त्याच्या आधारावरती आम्ही प्रश्न मंजुषा विजेता होऊन आपल्याला पुस्तक पण मिळाले, ह्याचा पण एक आनंद असतो. आणि ते आवर्जून घेऊन जातात आणि वाचतात देखील. काही लोक तर त्यांच्या ग्रंथालयामध्ये त्यांच्या
त्यांचे जे गावं असतील, शाळा असतील, तिथे ग्रंथालयामध्ये ते ठेवतात असं ते आम्हाला सांगतात सुद्धा. म्हणजे असे सुद्धा आमच्याकडे छान अनुभव आहेत. त्याच्याच बरोबर एक मॅडम बरोबर आत्ताचे त्यांनी संवाद साधला. एक जोडून सांगेल की बार्टी या कार्यालयाचं जे आता सध्या हर घर संविधान हा जो उपक्रम आहे याच्या मार्फत आपण प्रत्येक घरामध्ये हे संविधान पोहोचलं पाहिजे. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीने कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व पूल, बंधारे, तलाव यांचे ऑडिट करण्यासाठी आदेश द्यावेत. पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पुणे कोल्हापूर हायवे नंबर 4 येथे ठिकठिकाणी पाईप टाकून मोऱ्या बांधण्याचे आदेश द्यावे. या मागणीसाठी शहराध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रकाशलता बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील युनियन आज कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचं कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील व शहरातील अनेक पूल, बंधारे व तलाव जीर्ण झालेले आहेत. त्यावर अवजड वाहने, प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. ते पूल बांधून जवळजवळ 100 ते 150 वर्ष झालेले आहेत. तरी या प्रशासनाने अजूनपर्यंत त्याचे ऑडिट केलेले नाहीत. गेल्या महिन्यामध्ये पुणे येथे इंद्रायणी नदीचा जो पूल कोसळला त्यामध्ये बरेच नागरिक हकनाक बळी पडलेले आहेत. त्याचीच वाट आता कोल्हापूर प्रशासन बघते काय, त्यासाठी आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. आंबेहोळ तालुका आजरा येथे जे पूल आहे, निम्म पूल पडलेला आहे. निम्म्या पुलावर अजून वाहतूक सुरू आहे. तरी या प्रशासनाला अजून जाग नाही. आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलेलं आहे की लवकरात लवकर ऑडिट करून ज्या ज्या पुलाचं दुरुस्ती करता येते, तलावाचं दुरुस्ती करता येते, धरणाची दुरुस्ती करता येते, ते लवकरात लवकर ऑडिट करून करावं. अन्यथा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस जिल्हा प्रशासन व महाड सरकार यांची जबाबदार राहील असे आम्ही सांगितलेलं आहे. मी संजय गुदगे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात पार पडली. जिल्ह्यातील 696 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली. छत्रपती शिवाजी स्टेडियम अद्ययावत करणे, बड्याची वाडी साधना एज्युकेशन अभ्यास केंद्राचे बांधकाम करणे, शिंगणापुरातील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व क्रीडा प्रशाला बहुउद्देशीय सभागृह बांधकाम करणे, शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अभ्यास केंद्र इमारत बांधकाम करणे, अनुसूचित जाती उपाययोजना, आदिवासी उपाययोजना अशा विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती मंत्री आंबेडकर यांनी दिली. यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल एडगे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी कार्तिक NS, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या DPTCची जिल्हा नियोजन समितीची बैठक आज या ठिकाणी पार पडली. या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आज एकूण अर्थसंकल्पीय तरतूद जी काही 696 कोटीची एकूण आहे त्या सगळ्याबद्दलचं नियोजन ठरवण्यात आलं. मागच्या एकूण सगळ्या कामकाजाबरोबर पुढच्या वर्षभरातल्या एकूण कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष झालेला खर्च यालासुद्धा मान्यता देण्यात आली. या सगळ्या मान्यतेबरोबर उद्या होणाऱ्या आणखीनही जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या विकास कामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद करणं आणि त्याचबरोबर जिल्ह्याच्या विकासामध्ये एकूण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदार महोदयांच्या माध्यमातून ज्या काही सूचना होत्या त्या सगळ्या सूचनांना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संमती देण्यात आली. विशेषतः जिल्हा वार्षिक योजनेमध्ये यावर्षी 696 कोटीची तरतूद आहे. या 696 कोटीच्या तरतुदीपैकी एकूण प्राप्त तरतूद आत्तापर्यंत जी आहे ती 696 कोटी आहे. या सगळ्या एकूण कामकाजामध्ये आता राज्यस्तरीय आणि जिल्हा परिषदस्तरीय एकूण सगळे जे काही कामकाज आहे ते सगळं कामकाज आता नियोजन केल्या पद्धतीनं पुढे जातं आहे. या सगळ्यांबरोबर एक विशेष योजना, विशेषतः ज्या शाळा आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या शाळांना साधारणतः 100 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे या सगळ्या शाळांची दुरुस्ती करण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा उपक्रम आपण सगळ्यांनी घेतला आहे. 5 वर्षांमध्ये या सगळ्या एकूण शाळांसाठी एकूण जो निधी लागणार आहे
तो DPTC असेल, जिल्हा परिषदचा स्वनिधी असेल, खनिज विकास निधी असेल, CSR असेल, सगळ्यांच्या माध्यमातून किंवा लोकसहभाग असेल, सगळ्यांच्या माध्यमातून यासाठी आपण तरतूद करतोय। साधारणतः 679 कोटी रुपये यासाठी 5 वर्षांमध्ये लागणार आहेत। त्या सगळ्या 5 वर्षाच्या नियोजनाबरोबर त्यासाठीची आवश्यक असणारी या वर्षीची तरतूद साधारणतः 108 कोटी रुपये होतात। आपण त्याच्यासाठी 80 कोटी रुपये 78-79 कोटी रुपये आपण DPTCमधून उपलब्ध करून दिलेत। त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या स्वनिधीमधून सुद्धा याच्यासाठी पैसे उपलब्ध केले आणि CSRच्या माध्यमातून सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये यावर्षी 357 शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या मुलांच्यासाठी अतिशय प्रशस्त अशा पद्धतीच्या शाळा तयार होतील। अशा पद्धतीचा एक अभिनव उपक्रम की जो राज्यभरामध्ये सुद्धा पहिल्यांदाच असा होतोय, कारण विशेषतः शाळांच्या दुरुस्तीसाठी अलीकडे निधी कमी मिळतोय। वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या फंड्सचा योग्य पद्धतीचा विनियोग करून आपण जे काही मॉडेल अनुकरतोय, मला असं वाटतंय की ते संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडेल। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। निवडणुकीच्या पूर्वी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचे वचन दिले होते, परंतु सत्तेवर आल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी व 7/12 कोरा केला नाही याची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांची कर्जमाफी व 7/12 कोरा करण्यात यावा या मागणीकरता तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्ष, आदिवासी विभागाचे अध्यक्ष BR वाकोडे, राष्ट्रीय संघटक गोविंदराव सुरनर, जिल्हाध्यक्ष भीमराव शेळके यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रीय समाज पक्षाचा शेतकऱ्यांचा 7/12 कोरा, शेतकऱ्यांचा 7/12 शेतकऱ्यांचा 7/12 शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकऱ्याची कर्जमाफी। महादेव जानकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। महादेव जानकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। राष्ट्रीय समाज पक्षाचा। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांनी शेतकऱ्याच्या संबंधाने प्रश्नावर किंवा बेकाराच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी ह्या सरकारला प्रश्न विचारत आहे की ह्या सरकारने, भाजप सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढवून देऊ आणि शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू, पूर्ण कर्जमाफी करू। पण निवडणुकीनंतर सत्तेवर येऊन बी बरेच दिवस झाले, पण शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याबद्दल एक अक्षरही काढत नाहीत किंवा शेतकऱ्याचे मालाच्या भावाबद्दलही काही प्रश्न बोलत नाही। म्हणून त्यांना बोलतं करण्यासाठी महादेव जानकर साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवशी धरणे आंदोलन ठेवून निवेदन देत आहे की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यात यावं याची आठवण ह्या सरकारला करून देण्यासाठी एक दिवशी आंदोलन ठेवलेले आहे। एक दिवशी आंदोलनाने हा इशारा जोरच थांबणार नाही तर राष्ट्रीय समाज पक्ष यापुढे तीव्र आंदोलन करण्याच्या विचारात आहे। म्हणून सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावं अशी आम्ही ह्या सरकारला विनंती करतो, तसंच निवेदन देत आहोत। हे प्रथम अवस्थेतलं पहिलं पाऊल म्हणून आमचं शेतकऱ्याच्या संबंधाने उचललेलं पाऊल हे महादेव जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे। नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याचा निषेधार्थ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हा नियोजन समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येऊन या संदर्भात नाराजी व्यक्त केली। पत्रकारांना बैठकीपासून दूर ठेवणे ही लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक व दुर्दैवी बाब असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे।
याप्रसंगी डिजिटल मीडियाचे संपादक व संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खंदारे, शेख जावेद, महेंद्र देमगुंडे, कुंवरचंद मंडले, शेख मौला गंगाधर गच्चे, भैयासाहेब गोडबोले यांच्यासह डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते। काही दिवसापूर्वी DPDCची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पत्रकारांना बसू दिल्या गेल्या नाही। अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून DPDCच्या बैठकीमध्ये पत्रकारांना बसू दिल्या जातं आणि पत्रकार हे तिथून आपलं वार्तांकन करतात। इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी असो का प्रिंट मीडियासाठी असो, या लोकांना तिथं बसू दिलं पाहिजे। नेमका नांदेड जिल्ह्याचा विकास कोणत्या पद्धतीने होतोय आणि कोणते मुद्दे त्या ठिकाणी मांडले जात आहेत हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींना तिथं बसू दिलं पाहिजे, अशी आमच्या संघटनेची मागणी होती। आणि एकूणच पाहता त्या ठिकाणी जे आपण जर पाहिलात तर लोकसभेमध्ये असेल त्याच ठिकाणी सुद्धा लाईव्ह होतं, विधान भवनामध्ये सुद्धा हे लाईव्ह होतं। तर इथं नेमकं DPDCच्या बैठकीमध्ये काय चाललंय हे जनतेपर्यंत पोहोचू द्यायचं नाही का, हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे। आणि DPDCच्या बैठकीला पत्रकारांना प्रतिनिधींना बसू द्यावं अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण केलेली आहे। येत्या काळामध्ये पालकमंत्र्याला पण करणार आहोत आणि तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत की DPDCच्या बैठकीला बसू दिलं पाहिजे। आणखी एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे की DPDCच्या बैठकीला जे आमचे पोलीस बांधव या ठिकाणी बंदोबस्तासाठी येतात, त्या ठिकाणी तिथल्या कॅन्टीनवाल्यांनी त्यांना पाणीसुद्धा त्यांच्या हातातून हिसकाटून घेतलं, हा सुद्धा मुद्दा निषेधार्ह आहे। आणि एकूणच पाहता येत्या काळामध्ये आम्ही आता निवेदन दिलेलं आहे, त्या काळामध्ये आम्हाला याचा सकारात्मक हे भेटेल, प्रतिसाद भेटेल अशी अपेक्षा करतो। आणि येत्या काळामध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं असे समाज उपयोगी जे विषय आहेत ते उचलले जातात। भवतु सबमंगलम व जनसेवा जनाधार सेवा मंडळ यांच्या वतीने महाबुद्ध विहार, करंजाळे, माळशेज घाट, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी शाहिरा सीमाताई पाटील यांना शिवनेरी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सदर प्रसंगी शाहिरा सीमाताई पाटील यांनी भवतु सबमंगलमचे प्रमुख आयुष्मान शांत डोळस व जनाधार सेवा मंडळ यांचे आभार व्यक्त करून त्यांनी म्हटले की ज्या भूमीमध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी गड आहे, तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या 300 ते 350 लेणी आहेत, अशा ह्या पवित्र भूमीमध्ये मला शिवनेरी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं, त्यामुळे आयोजकांचे मी मनापासून आभारी आहे। सदर प्रसंगी नाशिक शहरातील प्रसिद्ध उद्योगपती आयुष्मान मोहन बापूराव अडांगळे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच सुप्रसिद्ध संगीतकार जॉलीदादा मोरे, समाजसेवक सूर्यकांत खरात व भीम उत्सव समिती वरळी मुंबई येथील पदाधिकारी व भंते अंगुलीमाल, तसेच स्थानिक बौद्ध उपासक, उपासिका व शालेय बालबालिका उपस्थित होते। भवतु सबमंगलमचा असल्यामुळे या ठिकाणी अनेक गुणीजनांचा सत्कार सन्मान करणं हा भवतु सबमंगलमचा गेली अनेक वर्षाचा एक अत्यंत चांगला उपक्रम आहे। यावर्षी या साहित्य वाटपाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रबोधन करणाऱ्या आदरणीय सीमाताई शाहिरा आहेत आणि त्यांना आवर्जून एकदा या विहारामध्ये पर्यटन क्षेत्रात बोलवावं आणि बोलून त्यांचा मान सन्मान करावा अशी आमची संकल्पना होती। यावर्षी आमच्या समस्त पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर वासियांच्या वतीनं त्यांना शिवनेरीच्या सर्व परिसरातील मंडळींच्या वतीनं भवतु सबमंगलम संस्थेच्या वतीनं त्यांना त्यांच्या कार्याला उदंड आयुष्य मिळावं, शुभेच्छा मिळाव्यात म्हणून शिवनेरी महाराष्ट्र भूषण पुरस्कार यावर्षी आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना दिला आणि त्याने पहिल्यांदा दिला। त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला की ह्या कार्यक्रमामध्ये त्यांचं जे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान आहे त्यांना फुलनं फुलाची पाकळी म्हणून आम्ही हा पुरस्कार अत्यंत समारंभपूर्वक आज प्रदान केला आणि शेकडोच्या संख्येने सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातली लोक या कार्यक्रमाला उपस्थित होती। सीमाताई आणि आदरणीय जॉली दादा मोरे हे या ठिकाणी उपस्थित राहिले। खास करून आमच्या लॉर्ड बुद्धा चॅनलचे प्रमुख मुंबईचे दानीदादासुद्धा उपस्थित राहिले। अनेक क्षेत्रातली मंडळी या पुरस्काराच्या वेळेला भवतु सबमंगलम बहुउद्देशीय संस्था
ह्या संस्थेच्या वतीनं आज हे महाबुद्धविहार बांधण्यात आलेलं आहे आणि ह्या बुद्धविहारामध्ये किती अनेक वर्षे मी सातत्यानं पाहत असतो की इथं धार्मिक कार्यक्रम सर्व काय राबवण्यात येतात आणि ते खऱ्या अर्थानं जर बोललं तर ह्या संस्थेचे संस्थापक आमचे संस्थेचे अध्यक्ष संतोष डोळससाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व काही कार्यक्रम होत असतो आणि म्हणून आज ह्याही वर्षी आता वर्षावास या पुढच्या महिन्यानंतर 10 तारखेला वर्षावास चालू होत असतो आणि म्हणून आज यांनी हे मंगल कार्य म्हणून त्यांनी शालेय दप्तर आणि मुलींना सर्वांना उपस्थितांना भोजन दान करून आणि शालेय दप्तर वाटप केलं. हे कुशल कर्म त्यांचं आहे. हे कमीत कमीत आज शेकडो मुलं होती इथं, 100-150च्या पुढची मुलं होती आणि उपसकसुद्धा शिमाताई पाटील आज ह्या विहाराला भेट देऊन गेल्यात आणि पाठीमागच्या वेळेला खरोखर इथं आज तसं म्हणायला गेलं तर मी मागच्या महिन्यात आलो त्यावेळेलासुद्धा ह्या विहाराचं मोठं भव्य दिव्य असं इथं त्यांनी कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमातसुद्धा डॉक्टर असं ते म्हणजे शिबिर राबवण्यात आलं होते आणि त्या शिबिराच्या मार्फत तस्मय वाटप केले आणि खरोखर त्यांचं धार्मिक कार्यक्रम हा नेहमी महिन्या 2 महिने 3 महिन्यानंतर सतत चालू असतो आणि म्हणून ह्या विहाराला सतत या मालशेज घाटाला येणारा जो रस्ता आहे तर हा हायवे कल्याण नगर हायवे आणि ह्या कल्याण नगर हायवेला येणारी माणसं सर्व उपसका या विहाराला भेट देत असतात आणि खऱ्या अर्थानं मी भंते अंगुलीमाल ह्या विहारामध्ये सातत्यानं राहत असतो आणि ज्यांना कोणाला धार्मिक विधी किंवा कोणताही पण धार्मिक कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यांनी आमच्या संस्थापक संतोष डोळससाहेब यांचा संपर्क साधावा आणि त्यानंतर मी स्वतः भंते अंगुलीमाल माझा पण नंबर आहे 89 99 70 42 77 ह्या नंबरावरती संपर्क साधून सर्व विधी जो धार्मिक कार्यक्रम आहे हा आपण सर्वांनी राबवण्यात यावा आणि घ्यावा ही सर्वांना मी मंगल कामना करतो. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. महाराष्ट्रामध्ये दिवसाला 8 शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. अशा काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते की आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार. आज हे धाडस दाखवण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करत वेळ काढूनही उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज राईट करताना समिती स्थापन केली जात नाही, पण 36 लाख शेतकऱ्यांना 25,000 कोटींची कर्जमाफी करताना समितीचा अट्टहास कशासाठी? मेट्रो ट्रेनसाठी 1,08,000 कोटींची तरतूद करू शकता. शेतकऱ्यांचा विरोध असताना 86,000 कोटी शक्तीपीठ महामार्गासाठी दिले जातात. 36,000 कोटी लाडक्या बहिणीसाठी दिले जातात. मग शेतकऱ्यांना आश्वासन देऊन दुर्लक्षित केल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. याला सर्वस्वी जबाबदार कोण? त्यामुळे लवकरात लवकर सरकारने सरसकट कर्जमाफी करावी. शेतकऱ्यांचं कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे.
कर्ज, शेतकऱ्याचा 7/12, शेतकऱ्याचा 7/12. महाराष्ट्र राज्याच्या वतीनं गेल्या 16 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात तहसीलदारामार्फत सरकारला कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी व्हावी अशा पद्धतीनं आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये निवेदन दिलेले आहेत. तो एक आमचा पहिला भाग होता. दुसऱ्या भागामध्ये आज 23 तारखेला जिल्हाधिकार्यालयासमोर पूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे व आंदोलन अशा पद्धतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमामधला जो मुख्य विषय आहे आमचा, तो मुख्य विषय असा आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सरसगट शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा झाला पाहिजे व सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. आज या ठिकाणी धरणं व आंदोलन यासाठी करत आहोत की गेल्या 1.5 वर्षापासून नवीन सरकार स्थापन होऊन या सरकारनं जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांचा शब्द पाळला नाही व शेतकऱ्यांचा कर्जमाफी केली नाही. त्यामुळं त्यांना ती जाणीव व्हावी किंवा त्यांना ते लक्षात यावं की आपल्याकडून जे जाहीरनाम्यामध्ये आपण बोललेलो आहोत किंवा जे जनतेसमोर आपण मांडलेलं आहे हे त्यांच्या लक्षात यावं म्हणून आम्ही त्यांना आठवण म्हणून हा कार्यक्रम आम्ही अवलंबलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रात कर्जमाफी शेतकऱ्याची व्हावी या दृष्टीनं सगळ्या जिल्ह्यामध्ये आज 23 तारखेला आमचे धरणे आंदोलन आहेत. या पद्धतीनं सरकारनं आमचा विचार करून आमच्या पक्षाची ही मागणी त्यांनी धरून या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सरसगट कर्जमाफी करावी अशी आमची सरकारला जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही निवेदन देऊन मागणी करीत आहोत. धन्यवाद. झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना, एकनाथ शिंदे गट या तिन्ही पक्षांनी महाराष्ट्रातील संबंध शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करतो असे आश्वासन दिले होते. पण सत्ता येऊन आज 1.5 ते 2 वर्ष झाली तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब या तिघांनाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रामध्ये आज आम्ही पूर्ण परभणी जिल्हा असेल, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी 1 दिवसीय धरणे आंदोलन करीत आहोत. यामुळे सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचेल आणि लवकरात लवकर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनापर्यंत महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी 7/12 पूर्ण कोरा करून व इतर महामंडळे जे आहेत जेणेकरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ असेल, चर्मकार विकास महामंडळ असेल, वसंतराव नाईक विकास महामंडळ असेल, महात्मा फुले असेल, असे विविध महामंडळे जे आहेत आतापर्यंत ज्या महामंडळांनी या लोकांना कर्ज दिलेत ते सर्व कर्ज या महाराष्ट्र सरकारने माफ करावेत अशा या मागणीसाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने परभणी जिल्हा कलेक्टर ऑफिससमोर आम्ही सर्वजण बसलो आहोत. आज आमचा आवाज आपल्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत व सरकारपर्यंत पोहोचावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आमचं म्हणणं असंच आहे की या सरकारला फडणवीस सरकार येण्याच्या अगोदर फडणवीस साहेब म्हणले होते मुख्यमंत्री व्हायच्या मी अगोदर शेतकऱ्याचा 7/12 कोरा करेल व शेतकऱ्याला सरसकट कर्जमुक्ती करेल. परंतु या सरकारनं याला विसरून गेले सरकार म्हणून त्यांना आठवण देण्यासाठी आम्ही धरणं आंदोलन द्यायलो. आणि या सरकारला आम्ही सगळं राष्ट्रीय समाज पक्ष सांगू इच्छितो की शेतकरी हा पोशिंदा आहे. या शेतकऱ्याला कर्जमुक्ती करा आणि 7/12 कोरा करून द्या एवढंच आमचं म्हणणं आहे. महाराष्ट्र राज्यातल्या आदिवासी फासेपारधी समाजाच्या समस्या आणि तक्रारींच्या अनुषंगाने त्या समस्या सोडविण्यासाठी येत्या 25 आणि 26 जून रोजी नागपुरात सुनावणीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर धर्मपाल मेश्राम यांनी नागपुरातील रवी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 14 एप्रिल 25 रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी महाराष्ट्र राज्यातल्या आदिवासी फासेपारधी समाजाच्या संदर्भात त्यांच्या समस्या आणि उपाययोजनांवर चर्चा व्हावी या अर्थाने न्यायसंकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी 118 समस्या आणि निवेदने प्राप्त झाली होती. निवडक 30 निवेदने आणि समस्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने
25 आणि 26 जूनला सुनावणीचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळेला सांगितले। या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून समाज शासन म्हणून आयोगाला 4 पाऊल पुढे कसे टाकता येईल या दृष्टीने आयोगाचा प्रयत्न असणार असल्याचं त्यांनी सांगितलं। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग, मी आताही अनुसूचित जमाती आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी संबोधित करत आहे प्रेस कॉन्फरन्सला। मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती राज्यामध्ये हे 2 वेगळ्या आयोगाची रचना केलेली आहे आणि केंद्राच्या धर्तीवर 89व्या घटनादुरुस्तीने तत्कालीन प्रधानमंत्री आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी केंद्रामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे 2 राष्ट्रीय आयोग वेगळे वेगळे केले होते। अनुसूचित जाती ही देशभरातली संख्या 18 ते 20% आहे आणि अनुसूचित जमातीची संख्या 7.5 ते 9% वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी स्थिती आहे। दोन्ही यांच्या समस्या वेगळ्या वेगळ्या आहेत। त्या अनुषंगाने 2005 मध्ये राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा 2024 मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे 2 आयोग वेगळे करताना दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा देखील सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या ह्या कार्यकाळामध्ये त्यांच्या प्रयत्नातून आयोगाला आणि या आयोगांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातल्या अनुसूचित जातीतल्या आणि जमातीतल्या दोन्ही समाजाला हा न्याय मिळालेला आहे असं मी समजतो। खरं तर आजची जी पत्रपरिषद आहे ती आपल्याला विदित असेल की 14 एप्रिल 2025ला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आदिवासी फासेपारधी हा जो समाज आहे, जो गावकुसाच्या बाहेर कुठेतरी पालावर अत्यंत विदारक अवस्थेमध्ये जगतो, त्यांच्या समस्यांवर चर्चा व्हावी, त्यावर उपाययोजनांच्या संदर्भाने समाज म्हणून, आयोग म्हणून, शासन म्हणून किती पावलं आपल्याला पुढे टाकता येईल त्या देखील दृष्टीने आपल्याला काम करता येईल या दृष्टीने पहिल्यांदा अशा पद्धतीची परिषद, न्याय संकल्प परिषद आम्ही नागपूरमध्ये याच सभागृहामध्ये आयोजित केली होती। त्यावेळेला आम्हाला जवळपास 118 समस्या यांचं निवेदन महाराष्ट्रातल्या सर्वदूर जिल्ह्यांमधून प्राप्त झालं होतं। त्यापैकी आम्ही 25 आणि 26 जूनला 30 निवडक समस्यांच्या प्रतिवेदनांच्या अनुषंगाने सुनावणी आम्ही ह्याच ठिकाणी आयोजित केलेली आहे। खरं तर मी आदिवासी विकास विभागाचं देखील मनापासून धन्यवाद देतो की अनुसूचित जाती जमाती आयोगाने पुढाकार घेतल्यानंतर सर्वप्रथम स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आयोगाच्या निर्मितीनंतर एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा आदिवासी फासेपारधी समाजाला न्याय देता येईल अशा दृष्टीने अशा पद्धतीच्या सुनावणीचं आयोजन केलेलं आहे। आणि जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।